काय 2-4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या लोकांनी मेट्रो थांबवून पुणेकरांनाच एक प्रकारे वेठीस धरण्याचं काम केलं. तुम्ही एक लेटर दिलं ते काय नेमकी तुमची मागणी आहे? आम्ही सांगितलं की त्याच्यावरती कारवाई करा, कारण की सर्वसामान्य माणसाला वेठीला धरून पोलिसांशी वेगळ्या पद्धतीनं तर वागण्याचा प्रयत्न हे करत असतील. पोलिसांना धक्काबुक्की करतायत आणि आरेरावी पोलिसांची DCP गिल्डसारख्या एका चांगल्या अधिकाऱ्याला ढकलून देत आहेत. मग अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे ना. कायदा सुव्यवस्था आपल्याकडे आहे ना, त्याची जपणूक आपण करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ती कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो. आणि मेट्रो अडवताय म्हणजे काय तुमची मोगलाई झाली की काय करता का तुम्ही? पण ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं एकंदरीत सगळं जर बघितलं, एक लक्षात घ्या, तुम्ही मेट्रोच्या आर्टिकल साहेबांना पहिल्यांदा हे करत असताना निवेदन द्यायला पाहिजे. त्यांना पहिली तुमची बाजू नीट समजावून सांगायला पाहिजे. तुमची मागणी काय आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही अचानकच एखादं पत्र देऊन जर रस्ता अडवत बसाल हे योग्य नाही ना. शहर अध्यक्षांनी देखील त्यांचं निलंबन केलं आणि त्याचबरोबर ते असं देखील म्हणलेत की 3 महिन्या अगोदरच अजित पवार गटातनं ते आपल्याकडे आले होते. याबद्दल आम्ही बघा, तो आमच्याकडे आला तर 15 दिवस पण आमच्याकडे नव्हता. आता सगळे गावावर फिरणारा तो कार्यकर्ता आहे, त्यामुळे आम्ही त्याला त्याच वेळी म्हणजे त्याला लगेचच काढून टाकला होता. मी त्याला 15 दिवसामध्येच काढला होता. आणि ह्या गोष्टीला तर काढून त्याला मला असं वाटतं की 8 महिने झाले असते त्याला. त्यानंतर तो ह्यांच्याकडे गेला होता, पवार गटाकडे. नंतर त्यांनी काय आता त्याच्यावरती कारवाई केली असं कळतं आहे मला. आणि ठीक आहे, त्यांनी योग्य ती कारवाई करावी असं. म्हणजे जरी पक्ष संघटनेत काम करत असला तरी चुकीच्या पद्धतीनं जर समाजाला वेठीला धरत असेल तर त्याला कारवाई होणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये अनेक आंदोलन होत असतात, पण ज्या पद्धतीने तुम्ही नाही, खूपच वाईट. पोलिसांशी हुज्जत घालणं, आणि पोलीस देखील हे साधे वेशाचे नागरिक आहेत. सगळीच कामं पोलिसांनी करायची नसतात, त्यांना आपण सहकार्य करायचं असतं पोलिसांना. शेवटी समाजाचं देणं जसं ते लागतं तसं आपण पण काहीतरी लागतो ना. त्यामुळे पोलिसांना आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मदत पोलिसांना व्हायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.